नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माणसं दिवसेंदिवस सेल्फ कॉन्सन्ट्रेट होत चाललेले आहेत. शिकायचं, नोकरी करायची आणि आपण आपलं मी आणि माझी बायको एवढं कुटुंब लिमिटेड ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पण आज आपण ज्यांना भेटणार आहोत की त्यांनी वेगवेगळे उद्योग करत कॉलेजमध्ये असताना एकदम ॲक्टिव्ह CR, नंतर अध्यक्ष आणि एवढा राजकारणात म्हणजे कॉलेजच्या निवडणुकीचा अनुभव असताना सुद्धा आपण हे न करता आपण लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक समृद्धी केली पाहिजे. हे करत असताना साठवण तलावाचे कामं, राष्ट्रीय महामार्गाचे कामं, रेल्वेची कामं अशा प्रकारचे वेगवेगळे काम करत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असलेले लातूरच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात सदळ हातानं मदत करणारे आमचे मित्र सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर MD, जागृती शुगर कारखान्याचे डायरेक्टर, लातूर येथील नामांकित अर्बन बँकेचे डायरेक्टर, आमचे मित्र, सर्वांचे मित्र आणि सर्वांशी माणुसकीच्या दृष्टिकोनातून वागणारे आपण भेटणार आहोत दिलीपरावजी माने यांना. नमस्कार दिलीपरावजी. नमस्कार बद्दर सर. मी आपल्याला विनंती करतो की आपलं बालपण, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण हे कशा प्रकारे कुठं झालं? बद्दर साहेब, माझा जन्मच ग्रामीण भागात झालेला आहे. माझं गाव लहानसं उमरगा तालुका, जिल्हा उस्मानाबाद, बेडगाव म्हणून आहे. त्या गावची लोकवस्ती 1000 ते 1200 लोकांची. मूळ घरात व्यवसाय शेती व्यवसाय. आजोबा, काका हे सर्व एकत्र फॅमिली जॉईंटली आणि 50-60 एकर जमीन. परंतु नंतर 1972ला दुष्काळ पडला आणि शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आला. मग ग्रामीण भागात राहून करायचं का हा विषय. त्याच्यामुळं मग माझे मामा असतील, आईचे मामा गंडाळे गुरुजी राजस्थान शाळेमध्ये लातूरला शिक्षक होते, त्या सर्वांनी एकत्र चर्चा करून किंवा ग्रामीण भागात आता शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे तर तुम्ही लातूरला या आणि छोटा मोठा काहीतरी उद्योग तुम्ही करा, व्यवसाय करा. मी तर लहानच, त्याच्यामुळं त्यांच्यासोबत म्हणजे काका असतील, आई असेल, काकी असतील, आम्ही 4 जण लातूरला सुरुवात. गंडाळे गुरुजी आणि भीमराव पाटील माझे मामा यांनी निर्णय घेतल्यामुळे आम्ही लातूरला 1973ला आलो. 1972ला दुष्काळ पडला म्हणून गाव सोडावं लागलं. 1973ला आम्ही लातूर या ठिकाणी आलो. मला सांगितलं जाते आत्याकडनं, मावशीकडनं, आईकडनं की माझे वडील 6 महिन्याचं असताना वारलेलं. त्याच्यामुळं वडिलाचं क्षेत्र किंवा काय आहे हे काही मला माहितीच नव्हतं. मग ते जी पाहुणे म्हणजे काका असतील, काकी असतील, आई असेल, आजी आजोबा यांच्यामुळे सांभाळ मामाकडं. मग 3 वर्ष ग्रामीण बेडग्यामध्ये शिक्षण झालं ग्रामीण गावात. शाळासुद्धा आमची अशी होते की मंदिरमध्ये शाळा भरायची, जिल्हा परिषद शाळा किंवा एखाद्या कुठल्या झाडाखाली क्लास व्हायची. त्यानंतर 3 वर्ष मामाकडे शिक्षण, ते ग्रामीण भागात येळवट किल्लारी येथे. 7वीला मग आम्ही जेव्हा 73ला इथं लातूरला आलो, राजस्थान शाळेमध्ये माझा प्रवेश झाला. गंडाळे गुरुजी राजस्थान शाळेतच होते. मग त्यावेळेस शाळेत वर्गात निलेश ठक्कर क्लासमेट, प्रकाश कासल असतील, हे आपलं गोपाळ ब्रिजवाशी आहे, रवींद्र अग्रवाल, कमल अग्रवाल, हे सगळे ह्या मुलाकडे पाहिलं की वाटायचं हे मुलं खूप श्रीमंत आहेत. म्हणून मी कुठल्याही विद्यार्थ्याच्या खूप दूर राहायचं, डिस्टन्स ठेवून राहायचं. मग 7वी, 8वी, 9वी, 10वी राजस्थान शाळेमध्ये शिक्षण झालं. 4 वर्ष कुठल्याही मुलामध्ये मी मिक्सअप व्हायचं नाही की मला स्वतःच वाटायचं आपण खूप गरीब आहेत आणि ही खूप मोठ्यांची मुलं आहेत, त्यांच्यापासून डिस्टन्स राहायचं. परंतु 1978-79ला मॅट्रिक झाली राजस्थान शाळेमध्ये आणि दयानंद सायन्स कॉलेजला ॲडमिशन. काहीतरी जिद्दीनं आपण कुठेतरी नोकरी, चांगलं शिक्षण घेऊन नोकरी लागा आणि पुढचं जीवन जगावं हाच उद्देश होता. परंतु पुढं 11वीला मी सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर त्यावेळेसचा माझा क्लासमेट होता TN मुंडे, तातेराव मुंडे, जे की वर्गात सगळ्यात हुशार. मग त्याने मला सांगितलं की तुम्ही CRला उभा. काय CR हे माहीत नव्हतं. मग वर्ग प्रतिनिधी म्हणून 11वी सायन्सला निवडणुकीला उभारलं मित्राच्या आग्रहामुळं आणि निवडणूक लढवली आणि निवडून आलो 11वी सायन्स.
पुढं काही दिवस थोडासा तो कॉन्फिडन्स मला आला, म्हणजे की या सर्व मुलापासून दूर राहायचं. वर्ग प्रतिनिधी झाल्यानंतर वर्गांच्या मुलांचे प्रश्न, ग्रामीण भागातल्या मुलांचे प्रश्न हे घेऊन प्रिन्सिपलना भेटणं, व्हाईस प्रिन्सिपलला भेटणं, मग त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आलेला. परंतु काही दिवसांनी लक्षात आलं की सायन्स आपल्याला काही झेपत नाही, अवघड जाते. म्हणून मग मी सायन्स सोडलं आणि TN मुंडे बाकीच्या मित्रांना, घरी तर कोणी शिकलेलं आई वगैरे नसल्यामुळं घरी न चर्चा करता मित्राशी चर्चा केली, काही प्राध्यापकाशी चर्चा केली आणि दयानंद कॉमर्सला मी 12वी कॉमर्सला परत ॲडमिशन केलं. कॉमर्सला आल्यानंतर त्या ठिकाणी एक बदल झाला. परत निवडणुका लागल्या वर्ग प्रतिनिधीच्या, आणि निवडणुकीमध्ये वर्गात एकच प्रतिनिधी द्यायचा होता, परंतु 100च्या पुढं स्ट्रेंथ गेल्यामुळं 2 वर्ग प्रतिनिधी निवडायचा निर्णय झाला. मग राजीव कठोळे त्यावेळेस निवडणुकीला उभारला होता, आणि ग्रामीण भागाच्या मुलाशी माझा संपर्क जास्त असल्यामुळं मग त्यावेळेस राजीव कठोळे म्हणले की तुम्ही ग्रामीणचे म्हणून सोबत माझ्या निवडणूक लढवा, आणि मी आहे. मग त्यावेळेस जयप्रकाश चितकोटेनं वगैरे तिकीट मागितलं, पण त्याला सांगितलं दोन्ही शहरातली मुलं आपण होतो, एक ग्रामीण आणि एक शहर. एक दयानंद कॉलेजमध्ये खूप पूर्वीपासून चालायचं की ग्रामीण वर्सेस शहरी, ते बॅलन्स करण्यासाठी म्हणून मग मी ग्रामीणमधनं आणि शहराचे मग राजीव कठोळे दोघांनी निवडणूक लढवली, दोघंही निवडणूक आलो. आणि त्यावेळेस परत आलेला कॉन्फिडन्स. मग फर्स्ट इयर सेकंड इयर झालं, फायनलला दयानंद कॉमर्सला BCom करताना वर्गात वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आलो आणि विद्यार्थी संसदेची निवडणूक लढवली. त्यावेळेस विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष झालो. विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष झाल्यानंतर तो आलेला कॉन्फिडन्स, मग त्यावेळेस दयानंद कॉलेज ते शिवाजी चौकावर मिरवणूक ते मग, आणि त्यानंतर लातूरला नवीन नेतृत्व, युवा नेतृत्व विलासराव देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लातूरची वाटचाल चालू होत झाली. त्याच वेळेस आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी बोलवून काँग्रेस भवन येथे एक सत्कार केला, आणि त्या सत्कारामध्ये जो आलेला कॉन्फिडन्स, मग त्यावेळेसपासून त्या फॅमिलीशी आलेला संपर्क, विलासराव साहेब असतील, दिलीपरावजी असतील, यांच्यात संपर्क आल्यामुळं कॉलेजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना कार्यक्रमाला छोट्या मोठ्या मी जाऊन भेटायचं आणि त्यांना बोलवायचं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचे काही प्रश्न असतील तर त्यांच्याकडे आम्ही घेऊन जायचं, आणि ते तेवढंच आपुलकीनं आम्हाला विचारायचे, कॉलेजची मुलं सगळे आलेले आहेत. आणि तो म्हणजे त्यावेळेसपासून आजपर्यंत त्यांचा सतत संपर्क आणि मार्गदर्शन मला राहिलेलं आहे. अच्छा, आता त्यानंतर आपण व्यवसायाकडे कधी वळलात? व्यवसायाकडे लातूरला आल्यानंतर स्वतःचं आमचं ज्यावेळेस हॉटेल होतं किंवा छोटे मोठे उद्योग होतं, त्यावेळेस घरचा एक छोटा म्हणून मी काम करायचं होतं. हॉटेल आपलं हॉटेल होतं दयानंद कॉलेजच्या कॅन्टीन, दयानंदची कॅन्टीन. त्याच्यानंतर तिथं काही दिवस मेस पण होती. अच्छा. त्यानंतर मग बिल्डिंग मटेरियलचं आम्ही बिल्डो आणि फरशी दोनच आयटम घेऊन 78ला शिवाजी चौक म्हणजे त्यावेळेचा बार्शी नाका, तर इथं दुकान टाकलं. मग दुकानावरती बसायचं. आपली शाळा आपलं कॉलेजचं संपलं, कॉलेजचं आमचं कॉमर्सचं कॉलेज राहायचं जास्तीत जास्त 12-12:30 पर्यंत. हो बरोबर आहे. मग 12-12:30 कॉलेज संपलं की दिवसभर दुकानी काकासोबत मदत करणे. परंतु ज्यावेळेस 84-85ला कॉलेज संपलं, फुल टाईम मी बिझनेसमध्ये आलो. मग त्यानंतर मग चालू झालं की सिमेंटची डीलरशिप घेतलं पाहिजे, आणि योगायोगानं पुढं असं झालं. जसं 72ला दुष्काळ पडल्यामुळं गाव सोडावं लागलं. 78ला आम्ही बिल्डिंग मटेरियल 78 बिल्डिंग मटेरियल टाकलं. पुढं 82ला लातूर जिल्हा झाला, आणि बिल्डिंग मटेरियलचं दुकान त्यावेळेस म्हणजे बिल्डिंगचे कामं इतके वाढले, शासकीय असतील अशासकीय असतील, आणि त्यावेळेस मागणी आणि पुरवठा म्हणजे त्याच्यामुळं आम्हाला काम करायला संधी मिळाली. 84-85 पासून फुल टाईम आल्यामुळं मग रायश्री सिमेंट करवाजीचं डेपो होता, त्यांच्याकडनं सिमेंट घ्यायचं, नावंदरकडनं सिमेंट घ्यायचं, मस्तान ट्रेडर्स या सगळ्याकडनं घेऊन मग रिसेल करायचं. पण तो 85-86च्या नंतर मग काही डीलर कंपन्याचे रायश्री डायरेक्ट डीलरशिप, CCIची डीलरशिप, ओरिएंट सिमेंटचं सगळ्यांचं डीलरशिप घेऊन स्वतः काम चालू केल्यामुळं मग प्रॉफिट रेशो वाढला, टर्नओव्हर वाढला. आणि त्यानंतर 88-89 नंतर ज्यावेळेस 93ला किल्लारीला एक दुर्दैवी भूकंपाचा खूप मोठा धक्का बसला, आणि परत या भागात बांधकामाचं खूप मोठं शासकीय अशासकीय दोन्ही वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं प्रमाण वाढलं, आणि त्या ठिकाणी CCIचा डेपो मिळाल्यामुळं डिस्ट्रीब्युशन लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं त्यावेळेस CCIचं काम खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 94 पासून ते 98 पर्यंत. मग त्यावेळेस काकांची मुलं महेंद्र मोठा झाला होता, तो बिझनेसमध्ये आला होता, त्याचा सपोर्ट होता. दुसरा अरुण, त्याचा सपोर्ट होता. म्हणजे काकांची मुलं बिझनेसमध्ये आले, काका होते, आणि घरातले मेंबर वाढल्यामुळे बिझनेस करायला सोयीचं झालं, आणि व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. अच्छा, मग आपण हे सिमेंटचा उद्योग करत करत
नंतर कॉन्ट्रॅक्टरशिपकडे कधी वळलात? त्यामध्ये असं झालं की 97ला घराचं बायफर्गेशन झालं. हां. कुठल्याही तक्रार न करता गोडीत म्हणजे काकाची मुलं महेंद्र असतील, अरुण असतील, सचिन काका सर्वजण आम्ही एकत्र बसलो. कुठलीही एकमेकांमध्ये तक्रार नाही. गोडीमध्ये सगळ्यांनी बायफर्गेशन करून घेतलं आणि बिल्डिंग मटेरियलचा जो व्यवसाय होता आमचा तो काकाकडे गेला. हां. मग काकाकडे बिझनेस सगळे गेले. मग आपण करायचं काय म्हणून मी साधारणतः 6 महिने परत बॅक फुटला की करायचं काय. मग ऑटोमोबाईल्स लाईन फिरलं, वेगवेगळे लाईन काही करता येईल का, प्रयत्न खूप केले. मग त्यानंतर मित्रांच्या सल्ल्यानं म्हणजे मोरे साहेब असतील, करवाजी होते, मोरगे साहेब असतील, सगळ्याशी चर्चा करून मग काय करायचं असं चाललं होतं. मग ते गुत्तेदारी चालू करावं हा विषय सगळ्याचा म्हणाला. मग मोरे साहेबाला बोलल्यानंतर मोरे साहेबांनी म्हणलं की तुम्ही दिलीपरावजीला भेटून घ्या, चर्चा करू. मग साहेबांना जाऊन मी भेटलो दिलीपरावजी आणि त्यांना म्हणलो मला गुत्तेदारी करायची. ते साहेबांनी उचलला. मेंढेकर साहेब त्यावेळेस एसी होते उस्मानाबादला, त्यांना फोन केला किंवा दिलीप माने असे जवळचे माझे आहेत, त्यांना काय कामाला मदत करता येईल. मग त्यावेळेस मी उस्मानाबादला 2, 3, 4 चक्रा मारल्या, पण ते काही एवढं आलं नाही कामाचं. पण भूकंपात काम करत असताना माझं फकीर साहेबाचे खूप चांगले संबंध आले होते. एससी होते, पण नंतर पुन्हा चीफ इंजिनियर म्हणून औरंगाबादला गेले होते. मग त्यावेळेस भूकंपात काम करत असताना सिमेंटचा सप्लाय आमचा होता, त्यावेळेस आलेले त्यांचे संपर्क. मग त्यांना जाऊन औरंगाबादला भेटलो. मग त्यांनी सांगितले PWDला काही कामं एवढी मोठी निघत नाही आणि काम हे काय, त्याच्यापेक्षा तुम्ही इरिगेशनला काम केलेलं बरं राहील. मग ते म्हणले माझे मित्र आहेत नांगरे साहेब आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटा. आणि मी बोलतो. नांगरे साहेबाची भेट घेतली, परत लातूरला आलं, परत दिलीपरावजींना सांगितलं की बाबा मेंढेकर साहेब काही काम मिळालं नाही, तुम्ही नांगरे साहेबाला फोन करा. मग दिलीपरावजींनी परत नांगरे साहेबाला फोन केला किंवा कुठं काही काम करता येईल का, मदत करता येईल का बघा तुम्ही. परत नांगरे साहेबाला भेटलो आणि पहिलं काम वैजापूर येथे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नांगरे साहेबांनी एक काम दिलं. आणि दुसरं काम TN मुंडे क्लासमेट असल्यामुळं मी सांगलीला गेलो आणि मला एक काही काम करता येईल का त्याला चर्चा केली. मग त्यांनी सांगितले का रजिस्ट्रेशन घेऊन या. मग रजिस्ट्रेशन माझ्याकडे नव्हतं. मग मोरे साहेब बोललो. मग मोरे साहेबांनी मोरगे साहेबांना सांगितलं तुमचं रजिस्ट्रेशन द्या त्यांना. या ठिकाणी नक्की मोरगे साहेबाची आठवण येते का, कारण गेल्या 20 ते 22 वर्ष मोरगे साहेब आम्ही इतके सोबत राहिलो. आणि कॉन्ट्रॅक्ट ज्या टेंडरच्या दिवशी काही थोडं बहुत आमच्यात मतभेद झाले असतील, परंतु सतत काम करताना एकमेकाला सहकार्य करणे आणि त्याचंच मार्गदर्शन मोरगेचं राहायचं. त्याची नक्की या ठिकाणी ते नाहीत, पण खूप आठवण येते किंवा त्याची कमी आयुष्यात जाणवते. मग मोरगे साहेबांचं रजिस्ट्रेशन घेतलं आणि तिथं TN मुंडेकर पहिलं काम मिळालं. म्हणजे सांगलीला पहिलं काम वैजापूर, दुसरं काम सांगली. 2 टोक होते, पण करायची जिद्द. आणि घरी कसं दिनेश असेल, रितेश असेल, अर्चना हे सगळे लहान ना, मग मी एकटाच. मग घर तर बायफर्गेशन झालेलं होतं, परंतु टीम जमा केली हळूहळू. मग त्यात आमचा तो टेक्निक आपला ज्यांचे आई वडील ओळखीचे असल्यामुळे मुस्तफा शेख तो इंजिनियर झालेला होता. मग त्याला बोलवून घेतलं, त्याला सोबत घेतलं. त्याच्यानंतर मग इथं देसाई, जितेंद्र कुलकर्णी असे सर्व, जरी स्टाफ मी काय म्हणणार नाही, पण फॅमिली मेंबर टाईप असे 8-10 लोकांना एकत्र सोबत घेऊन, सगळे असतील, शिवाजी सगळे असतील, राजेंद्र गडदे असतील, जे आज 30-30 वर्ष माझ्यासोबत काम करते, हे लोकांना सोबत घेऊन काम चालू केले. 2 वर्षानंतर माझे मावस मेहुणे नरेंद्र काळे, त्यांचे वडील ते भेट झाली का मुलगा इंजिनियर झाला, त्याला सोबत घेतलं. त्यांनी 10 ते 12 वर्ष माझ्यासोबत, 12 वर्ष काळे साहेब तुमच्या बरोबर होते. 10 ते 12 वर्ष सोबत काम केलंय आणि त्याने चांगल्या पद्धतीने मग बिल्डिंगचे जेवढे काम होते ते स्वतंत्र पाहायचे. अच्छा, म्हणजे अशी टीम जमा करत करत मग माझे साडू होते, महादेव कदम. तुमचा आणि कन्स्ट्रक्शन कामाचा यत्किंचितही संपर्क नसताना आणि ग्रामीण भागातले असताना हे कसं काय मॅनेज करता आलं? एक तर कॉलेजपासून सगळ्या संपर्क ठेवणे हा एक छंद लागलेला किंवा पूर्वीपासून तो 5-6 वर्षाचा आलेला अनुभव. आणि एक ठरवलं की राजकारणात डायरेक्ट आपण जायचं नाही. निवडणुकीमध्ये बऱ्याचदा संधी आली, निवडणूक लढवा. एक वेळेस साहेबांनी सांगितले नगराध्यक्ष तुम्हाला करू, पण त्यावेळेस विनंती करून सांगितलं साहेब मला निवडणुकी नाही, तुम्ही पदावर आहेत म्हणजे आम्ही आहेत. मग एवढं सांगितलं की तुम्ही आहेत पदावर, बस आम्ही आहेत. त्या हिशोबाने आम्ही आपल्या कामामध्ये आपण आपलं डेव्हलप, एक सुरुवातीपासून होतं की आपल्याला स्वतःचा बेस पक्का पाहिजे. आणि राजकारणाला आहेत ना घराणे खूप मोठमोठे आहेत आणि आपण त्याच्यासोबत राहतो हे काय कमी वाटत नाही. आणि त्यानंतर काय झालं, कन्स्ट्रक्शनचं चालू करायच्या पूर्वी
की आदरणीय शिवराज पाटील साहेबांसोबत पुट्टपुर्ती बेंगलोर सत्यसाहेबाकडे जात असल्यामुळं त्याच श्रद्धेनं मग सत्यसाहेबा कन्स्ट्रक्शन या कंपनीला नाव दिलं आणि कन्स्ट्रक्शनचे कामं मग 1 करता 2, 2चे 3 मग कधी केलं रजिस्ट्रेशन? 99ला. आणि पहिलं काम कोणतं केलं? एलदरी स्टोरेज टँक, एलदरी म्हणजे अहमदपूरच्या जवळचं एलदरी एक छोटं गाव आहे. नेटवर्कर साहेब एक्झिक्युटिव्ह होते त्यावेळेस एक पहिलं काम, कारण पूर्वी एक घेतलं होतं काम मुरगे साहेबांच्या नावावर आणि औरंगाबादचं काम हे पण दुसऱ्याच्या नावावर काम घेतलं होतं. एलदरीत जो पण रजिस्ट्रेशन आपलं सत्यसाहेबा कन्स्ट्रक्शनचं झालं होतं आणि त्यात रजिस्ट्रेशन पहिलं काम एलदरी स्टोरेज टँक अहमदपूर तालुक्यातलं केलं. अच्छा. आणि योगायोगानं साहेब पुन्हा मुख्यमंत्री असल्यामुळं लातूरला वेगवेगळे कामात मोठ्या प्रमाणात कामं आले, विकास काम झाले आणि तिथं काम करायला संधी मिळाली. मग तिथं अहमदपूरमध्ये असतील, उदगीरमध्ये असेल, असे ह्याच्यामध्ये परत आपलं मांजरा कॅनॉल असेल, त्याच्यानंतर अहमदपूरला स्टोरेज टँक असतील, असं काम करायला संधी मिळाली. साठवण तलाव आपण किती केले साधारणतः? 7 ते 8 साठवण तलाव केले. बॅरेजेस मोठे केले 4 आणि छोटे लहान 5. 9 बॅरेजेस. आणि सर्वात मोठं काम कोणतं केलं? सगळ्यात मोठं आणि एक चॅलेंजिंग काम केलं तर औरंगाबाद शहरातलं फ्लायओव्हर जो बाबा पेट्रोल पंपाचा नाव त्याच्यामध्ये आहे महावीर चौक म्हणून. तर महावीर चौकाचा जो आहे जी की आता महाराष्ट्रामध्ये 2nd नंबरचा मोठा स्पॅन असलेला ब्रिज आहे. अच्छा. तो ब्रिज किती किलोमीटरचा? तो आहे 1.5 किलोमीटरचा, पण स्पॅन आहे एक सिंगल स्पॅन जो महावीर चौकातला आहे 50 मीटरचा आहे. कारण असे मोठे स्पॅन असलेले खूप कमी आहेत. पण तोपर्यंत काय झालं होतं, मोठा मुलगा BE सिव्हिल होऊन तो बिझनेसमध्ये जॉईन झाला होता. त्याच्यामुळे त्यानं आल्यानंतर ते काम करायला सोपं झालं. तर 2008-9ला बिझनेसमध्ये 10ला जॉईन झाला आणि आम्ही 10ला ब्रिजचं काम घेतलं. अच्छा. मग त्याच्यानंतर रेल्वेमध्ये कामं चालू केली, त्याच्यानंतर नॅशनल हायवेमध्ये कामं चालू केली. मग त्याच्यानंतर रितेश 2ऱ्या नंबरचा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर तो बिझनेसमध्ये जॉईन झाला. म्हणजे असे मुलं दोन्ही जॉईन झाल्यामुळे चॅलेंजिंग काम. मग रेल्वेमध्ये सातारा इथं काम, पुणे टू मिरजमध्ये, नगर टू परळीमध्ये रेल्वेचे कामं आणि नॅशनल हायवेचे 2 कामं. मग ह्या मोठ्या प्रमाणात कामं करता आलं, टर्नओव्हर वाढला, पण बिझनेसचा प्रॉफिट रेशिओ मात्र निश्चित कमी झाला. पण त्या टर्नओव्हर वाढल्यामुळे तो मॅच होते. मग स्टाफ वाढला. इमारती कुठल्या कुठल्या केल्या मोठ्या इमारती? लातूरला मेडिकल कॉलेज केलं पहिलं, त्याच्यानंतर 1000 मुलांचं वसतिगृह, मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह, त्याच्यानंतर आरोग्य संकुल कलेक्टर ऑफिसच्या बाजूचं, लातूरचे पॉलिटेक्निक कॉलेज, मुलींचं वसतिगृह, आंबेडकर भवन आणि त्याच्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळात त्यांचं एक ऑफिसचं एक काम केलं. असे वेगवेगळे बिल्डिंगचे कामं. बिल्डिंगच्या कामामध्ये मार्जिन राहत नाही असं लोक म्हणतात. मग ती एवढी कामं कशी काय? तुम्ही एका बाजूला म्हणजे नॅशनल हायवेचं काम, रेल्वेचं काम काय, आणि दुसऱ्या बाजूला ह्या कामामध्ये प्रॉफिट मार्जिन खूप कमी असताना बिल्डिंगची कामं कसं काय केलात तुम्ही? म्हणजे काय केलं? आणि सगळी कामं चांगली आहेत, म्हणजे तिथं चॅलेंज नसतंय. एखाद्या सडकीच्या पंतप्रधान सडक किंवा मुख्यमंत्री सडकचं काही झालं तरी करता येते, पण बिल्डिंगच्या कामाला नो चॅलेंज. ते टिकाऊच केलं पाहिजे. ते रिस्क म्हणल्यासारखं आहे. बिल्डिंगमध्ये चॅलेंजिंग काम आहे, आटम जास्त आहे, परंतु एक विंग सतत काही बिल्डिंगचे एक विंग, रोडचे विंग आणि टीम वेगवेगळ्या केल्या मी बायफर्केशन, म्हणजे दोन्ही वेगळे मिक्स. किती वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर सत्यसाई बाबा कन्स्ट्रक्शन? 2000 पासून, म्हणजे जवळजवळ 22 वर्ष झालं. तर या 22 वर्षामध्ये आता आपण किती मजुरांना एम्प्लॉयमेंट, मजूर असतील, इंजिनियर असतील किंवा ड्रायव्हर्स असतील, अशा किती लोकांना एम्प्लॉयमेंट आपण दिली? आत्ता सध्याच्या पर्यंत आमच्याकडे 500 लोकांचा स्टाफ रेग्युलर आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये 40 इंजिनियर आणि मग साधारणतः 150-200 ड्रायव्हर, टिप्परचे 2 शिफ्टच्या हिशोबाने ठेवायला. त्याचे क्लिनर असतील, मेकॅनिक असतील, टोटल जर अगर साईड सहित ऑफिस सहित जर केलं तर 500 लोकांचा स्टाफ. अच्छा. आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काही ह्या सगळ्या कामाच्या गतीला, बजेटला काही परिणाम पडला का? नाही, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये कामावरती परिणाम म्हणजे पश्चिम बंगालची लेबर आमची निघून गेले, त्याच्यानंतर बाहेरचे लेबर जे गेले ते 1-6 महिन्याचा खूप मोठा तो परिणाम, म्हणजे कामावरती परिणाम खूप झाला. स्पीड जी होती कामाची आमची ते कमी, कारण पश्चिम बंगालचे लेबर इतके हार्डवर्क काम करणारे
आणि आमचं ज्यावेळेस रेल्वेचे काम होते 30-30 मीटर 100-100 फुटावरती काम करायचं. तर ते काम करण्यासाठी लेबर नसल्यामुळं किंवा त्या टाईपचे स्किल लेबर त्या टाईपचे स्किल मिस्त्री नसल्यामुळं कामं बंद करावं लागलं. पण तो वर्ष दीड वर्षामुळं आम्ही त्या रिझन देऊन कोरोनाचा आम्हाला वर्ष दीड वर्ष रेल्वेनं पण एक्सटेन्शन दिलं आणि परत पूर्व त्या पद्धतीनं आता परत कामं चालू. अच्छा. तर आपण जागृती प्रगती शुगर फॅक्टरीचे डायरेक्टर आहात, तर साधारणतः किती वर्ष झालं आपण त्या साखर कारखान्याचे म्हणजे प्रायव्हेट साखर कारखान्याचे संचालक आहात? कारखाना उभारणीपासूनच आहे साधारणतः 11 ते 12 वर्ष झालं. अच्छा. काय झालं, मोरे साहेबाबरोबर सोलरचा प्रोजेक्ट, हां, करवाजी सोबत सोलरचा कुठला प्रोजेक्ट? आता गादवड इथं चालू आहे सध्या. हां. त्याच्यानंतर पेपर इंडस्ट्री, क्राफ्टेक पेपर इंडस्ट्री म्हणून आहे, सूर्यकांत करवाजी बरोबर ते दोघात म्हणून आहे, तर तो एक युनिट चालू आहे. त्याच्यानंतर जागृती शुगर फॅक्टरी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबासोबत सुरुवातीपासून फाउंडर याच्यापासून डायरेक्टर म्हणून त्यांच्यासोबत ते काम करणं चालू आहे. असे वेगळे सोबत मित्रांसोबत करून चलतंय का उगं नामधारी डायरेक्टर? नाही, त्यांच्यासोबतच प्रत्येक मिटिंगमध्ये त्यांनी साहेब इतकं रिस्पेक्टनं बोलणे विचार काही असेल. करवाजीला तर सांगतात की अकाउंटचं तुम्ही बघा, माहिती सगळं ते वेगवेगळे असे विषय. आणि आपण लातूर अर्बन बँकेचे डायरेक्टर कधीपासून आहात? गेलं आता 6 वर्ष झालं. अच्छा. प्रदीप भाऊनं सांगितलं त्यावेळेसही असं झालं होतं. मी प्रदीप भाऊंना बँकेला नको म्हणून सांगितलं. त्यांनी साहेबांना म्हणजे दिलीपरावजीला डायरेक्ट फोन लावला आणि फोन लावून सांगितलं दिलीपरावजी मला इथे डायरेक्टर घ्यायचे, तुम्ही त्यांना सांगा. आणि दिलीपरावजीने म्हणले राहायला काही हरकत नाही, तुम्ही सोबत राहू तिथं. मग त्याच्यामुळे मग त्यावेळेस ती निवडणूक लढवली आणि बिनविरोध निवडणूक लढवली. आणि सोमानी शाळेचे आपण काही काळ नाही आत्ता पण आहे. काय पद आहे तिथं संचालक म्हणून. अच्छा. तिथं आता डॉक्टर सारडाजी आहेत, त्याच्यानंतर कमल किशोर कदम आमचे मित्र आहेत, जयेश बजाज आहे, तर तिथे पण सोमानी स्कूलला आहे, तिथं आहे. अच्छा. झी स्कूलला आमच्या सुनबाई पाहतात. माउंट लिट्रा झी स्कूल ज्यावेळेस रिंग रोडला ज्यावेळेस दिनेशचं लग्न झालं आणि शिकलेल्या मुली घरी काय करणार हा प्रश्न होता. तर त्यावेळेस मी मुंबईला जाऊन माउंट लिट्रा झी स्कूल झीवाल्यांसोबत मिटिंग करून की स्कूलचं त्यांनी सांगितलेलं प्रपोजल चांगलं वाटलं आणि लातूरला एक नवीन चांगली स्कूल काढावं ह्या हिशोबाने मग त्या म्हणजे मोठ्या सुनेसाठीच सोनलसाठी ती शाळा काढली आणि आज ती शाळा 1000 मुलं तिथे शिकतात. अच्छा. आणि चांगल्या नावारूपाला लातूरमध्ये शाळा येते. अच्छा. ती स्वतंत्र ते सोनल पाहते. अच्छा. आणि याचबरोबर आपण शेतीमध्ये काही प्रयोग केले की नाही? शेतीमध्ये करायचं नक्की आहे पुढे फ्युचरमध्ये, आत्ता नाही केलं. पण एक नवीन प्रोजेक्ट आता लातूरमध्ये हॉटेलचा मात्र आम्ही एक ॲग्रीमेंट केलेला आहे. कुण्या ठिकाणी? पोद्दार स्कूलच्या बाजूला. आता कुणाबरोबर म्हणजे द फर नमून आहे. द फर नमून एक चैन आहे स्कूल, साधारणतः देशामध्ये 107 त्यांचे हॉटेल्स आहेत. तर त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे. ते 1-2 वर्षात लातूरकरांच्या सेवेत ते एक नवीन प्रोजेक्ट आम्ही करतोय. आमच्या दुसऱ्या सुनबाई जे आता डॉक्टर आहेत रमा, तर त्यांच्यासाठी पण तो एक प्रोजेक्ट आम्ही उभा करतोय. ते साधारणतः 2 वर्षामध्ये 7 एकरमध्ये एक प्रोजेक्ट लातूरसाठी उभा राहील. शैक्षणिक म्हणजे एक तर आपली सोमानी शाळा, नंतर दुसरी आपली झी स्कूल आणि तिसरं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जी पोद्दारना मी स्वतः पर्सनली बोलून लातूरला एक चांगलं शैक्षणिक ठिकाण आहे म्हणल्यानंतर त्यांना बिल्डिंग आणि त्यांना जागा उपलब्ध करून दिली आणि तिथं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल एक लातूरमध्ये चांगल्या प्रकारे. अगोदरचा काळ होता की गुत्तेदार जर आला गावात तर लोक मजुरं बघून द्यायचे, सहकार्य करायचे. आता माहितीच्या अधिकार या कायद्यामुळं डोकंदुखी वाढत चालली असं वाटत नाही का? नाही, तसं म्हणता येणार नाही. तुम्ही जर गुत्तेदारीच नाही कुठल्याही व्यवसायात जावा, आता अडचणी ही 100% आहेत. आता तुम्ही पेपरचं करता, तर पूर्वीमध्ये आता केलं तर आता इतकी कॉम्पिटिशन झाली आहे. परंतु एक आहे, कॉम्पिटिशन जरी झालं त्याला जे म्हणजे जे मेहनत करतील, प्रामाणिकपणा, इमानदारी, 100% सक्सेस कुठल्याही लाईनमध्ये. मग तुम्ही कापड दुकान घ्या, हॉटेल घ्या, आणखी काही वेगवेगळे उद्योग घ्या, पण ज्या उद्योगात मालक स्वतः मेहनत करल, सचोटीनं राहील, प्रामाणिकपणानं राहील, काम करल, तेच उद्योग पुढे टिकतील. निष्काळजीपणा जर झाला तर तो उद्योग कोलॅप्स झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रॉफिट मार्जिन कमी झाले, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये राहायचे, मग तेवढे प्रयत्न सतत केले पाहिजे, सातत्य टिकून पाहिजे. आता दिवसेंदिवस बिल्डरशिप म्हणजे फ्लॅट सिस्टीम, रो हाऊसिंग असा काही एखादा प्रकल्प तुम्ही उभा केलाय का नाही लातूरला? लातूरमध्ये 4 प्रोजेक्ट उभा केले, पण ते करवाजी बघत होते. आम्ही सगळे स्लीपिंग पार्टनर, मोरगे साहेब, मोरे साहेब, कोणते?
साई डेव्हलपर्स, हां साई धाम, हां. साई सृष्टी आणि आता शेवटचा साई सहवास. हे कुणीकडे आहे? साई सहवास RTO ऑफिसच्या समोर. अच्छा. पण त्याच्यात आम्ही सगळे स्लिपिंग पार्टनर राहिलो. मोरगे साहेब आहेत, मोरे साहेब आणि मी, आणि करवाजी ऍक्टिव्ह पार्टनर म्हणून होते. करवाजी समोर पाहायचे. पण चारही प्रोजेक्ट लातूरमध्ये चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत. माने साहेब, दिवसेंदिवस पार्टनरशिपचे उद्योग हे कॉम्प्लिकेटेड होत असताना तुम्ही सगळेच, मोरे साहेब असतील, मोरगे साहेब असतील, नंतर तुमचे काय म्हणतात करवाजी असतील, हे एकदम मित्रासारखं नाही तर नात्याच्या भावासारखं हे कसं काय जमतंय हो साहेब? पूर्वी काय होतं, लोक म्हणजे लावालावी करतात, असं केलं तसं केलं. एक तर पहिली गोष्ट, ज्याला अधिकार दिलाय, ज्याने कोण प्रोजेक्ट बघणार आहे, त्याच्याबद्दल त्याला एक 10% प्रॉफिट एक्स्ट्रा ठेवलं तर तो करल. बाकीच्यांनी फक्त त्याला सपोर्ट करत राहील. एक. सेकंड थिंग, चौघांमध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे, विश्वास पाहिजे सगळं. आणि नाहीतरी घरी मला सांगा, 4 भाऊ असायचे, एक जण कारभार राहायचं, 3 जण सपोर्ट करायचे, म्हणून घर पुढे जायचं. आता फॅमिलीज कमी झालेत, घरातले मेंबर मुलं किती आहेत, 1 किंवा 2. मग आता तोच कन्सेप्ट आहे मागचा, सगळे भाऊ किंवा सगळी फॅमिली आता मित्र एकत्र म्हणून. आणि मला सांगतो सगळ्यात चांगलं, गुजरातमध्ये मी गेलेलो आहे पाहिलेलं, तिथं प्रत्येक बिझनेस 4 मित्र मिळूनच करतात आणि सगळे सक्सेस आहेत. एक जण सिंगल बिझनेस केला तर सगळं प्रेशर एकट्यावर येते. अच्छा. पण ज्यावेळेस 4 जण मिळून करता, प्रेशर ऑटोमॅटिक डिवाइड होते. अच्छा. उलट बिझनेस करायला एका विचाराचे मित्र पाहिजे आणि 100% सक्सेस होते. आता 2 मुलं, बरोबर आहे, तर एक BE सिव्हिल, मोठा मुलगा BE सिव्हिल दिनेश, दुसऱ्या नंबरचा रितेश मेकॅनिकल इंजिनियर, आणि त्याच्यानंतर मुलगी. पण मुलीचं लग्न होऊन औरंगाबाद येथील मोरे परिवार एक चांगला उद्योगामध्ये आहेत. त्या परिवारामध्ये मुलीचे साधारणतः 1 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. माने साहेब, तुम्ही एवढ्या म्हणजे मायनसपासून, 0पासून इथपर्यंत प्रगती करत असताना प्रचंड पेशन्स, हे कसं काय जमलं तुम्हाला? त्याच्याशिवाय प्रचंड पेशन्स ठेवल्याशिवाय सक्सेसच होत नाही. एक आपला प्रामाणिकपणा, समोरचा माणूस एखाद्या अधिकाऱ्याकडे मी गेलो, ऐकायचं की नाही ऐकायचं त्याच्या हातात आहे, पण मी माझ्या कामासाठी त्याच्याकडे जाणं हे माझं काम आहे. मग बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण त्यांच्याकडे जातो, त्यांनी कोणी समजा 4 पैकी 2 अधिकाऱ्यांनी जरी आपल्या वेळेवर काम केलं तरी ते माझ्यासाठी सक्सेस नाही. आणि निगेटिव्ह आपणच ठेवायचं नाही, समोरचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार, आपण पॉझिटिव्ह राहिले ना, माझ्या हिशोबानं तर तुम्ही करत असताना लोक ऑटोमॅटिक, आपण आज म्हणतो ना कोण कोणाला मदत करत नाही, 100% मदत करतात. तुम्ही एखाद्या अकाउंटंटकडे गेलो आणि त्याने वेळेवर काम करून तुम्हाला पैसे देऊ असं नाही, वेळेवर काम केलं, हे सुद्धा तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे किंवा तुमच्या प्रगतीला त्याचा सुद्धा खूप मोठा हातभार आहे. आता एकंदरीत तुम्ही कॉलेजमध्ये असताना निवडणूक म्हणजे निवडून आलात, मग मध्यंतरी दिलीपरावजी साहेबांनी, विलासराव साहेबांनी तुम्हाला त्या भागाचं नगरसेवक व्हा म्हटलात. मग तुम्हाला कधीमध्ये तुमचे बरेच मित्र समजा औश्याचे असतील, तिकडं उमरग्याचे असतील, आमदार झाले, मग तुम्हाला कधी वाटते का नाही आमदार व्हावं? आता आपल्याकडे एवढे माणसं आहेत, आपण एवढे सगळे चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करू शकतो. किंबहुना मला वाटतं की दिलीपरावजींची निवडणूक असेल, नगरपालिकेची, महानगरपालिकेची, कौशल्य असल्यामुळं तुम्हाला वाटत नाही का की आपण ही एखादी आमदारकी किंवा कुठली निवडणूक लढवावी? नाही, साहेबांनी बऱ्याच वेळेस विचारलं कुठली निवडणूक लढत, परंतु पहिल्यापासून नम्रपणे सांगितलं किंवा निवडणुकीत एक मनातले भावना आपल्याला की निवडणुकीच्या याच्यात जायचंच नाही आयुष्यात, आणि त्याचे कधी स्वप्नही पडले. हां, पण बिझनेसमध्ये करताना लोक जोडवून जास्तीत जास्त काम करता येईल. आता आपण सांगतो, आता छोटंसं उदाहरण, ज्या वेळेस आपल्याला कोविड झालं आपल्या इथे, झाल्यानंतर एक देशावर सगळं संकट आलं. आम्ही माझ्या दोन्ही मुलांना विचारलं, बा खूप मोठं संकट इथं राहिलं, आपल्याला काय करता येईल? सर साहेबांना फोन केला, दिलीपरावजींना, मी बोलला असं असलो की मग पंतप्रधान निधीसाठी 5 लाख, आपले मुख्यमंत्री सहायताला 5 लाख, कुणी मला सांगितलं नव्हतं जाऊन द्या म्हणून, पण एक भावना ज्या सामाजिक सोशलच्या असते. दोन्ही मुलांना बोललो, कलेक्टरला जाऊन भेटलं, 10 लाख रुपयाचा चेक त्यांच्याकडे दिला, हँडओव्हर केला किंवा दोन्ही, आणि पत्र. मग साहेबांनी एकच सांगितलं दिलीपर्यंत, तुम्ही त्यांना भेटा आणि चहाला माझ्याकडे या. त्यांना भेटलं, जाऊन साहेबाकडे सांगितलं की ज्यावेळेस आपल्याकडे पाण्याचा प्रश्न आहे, निलेश ठक्कर असतील, कुकडे काका असतील, यांचं ज्यावेळेस, तर तिथं त्यांनी कधी बोललं, पण आम्ही जाऊन सांगितलं की आमच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन 11 लाख रुपये आम्ही जमा करू. आपण आपल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला, मी माझं कॉन्ट्रीब्युशन आणि बाकीच्या मित्राला बोलून 11 लाख रुपये त्यांच्याकडे दिले. जे ज्या वेळेस समाज काही निघालं
तर ती आपली जबाबदारी आहे. कुणी आपल्याला बोलावं असं मला काही वाटत नाही. पण मग छोटे मोठे आपल्या हाताने जेवढं करता येईल सतत आपला स्टाफ आहे. समजा कुणी घर बांधत असेल. मला आठवतंय पंढरपूरला एसटी जायच्या तर दरवेळेस ठरलेला एक स्पॉन्सर म्हणून तुम्ही असायचं. ढोक महाराजाची कथा असेल तुम्ही असायचं. बालव्यासजीची कथा असेल तुम्ही असायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे रमेश कराड ही चांगले मित्र आहेत. संभाजीराव पाटील ही चांगले मित्र आहेत. देशमुखांचं तर तुमचं म्हणजे घराशेजारी घर आणि एकदम प्रेमाचे संबंध आहेत. संजय बनसोडे साहेबाचे तुमचे आदरणीय शिवराज पाटील साहेब म्हणजे जिथं बिलकुल नोटच सारखी परिस्थिती असताना तिथंही तुमचे चांगले संबंध आहेत. हे कसं काय म्हणजे तुम्हाला जमत गेलं? जमत म्हणण्यापेक्षा मला सांगा त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आपल्या मनात आहे. आता तुम्ही सर्वांचे जे नावं घेतलेत त्या सगळ्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट जास्त. त्याच्यामुळे मी ह्यांच्या संपर्कात जाणं आपण आपलं कामासाठी जावं असं काहीच नाही. पण त्यांच्याकडची काही शिकता येतं काही आपण आज जाऊन भेटलं आपल्या मनात रिस्पेक्ट आहे म्हणून आपण सगळ्यांनाच टचमध्ये होतो. आता अमित भैयाच्या दोन्ही निवडणुकीमध्ये कामात जबाबदारी दिली. आपण आपल्या पाठीमागे राहून काम केलं. मग ह्याच्यामुळे काही त्रास होत नाही का म्हणजे आपल्याला की आपण निगेटिव्ह कुणाबद्दल बोलायचं नाही. हां आता एकंदरीत सध्याची परिस्थिती सारखं मार्केटमधलं अपडाऊन या परिस्थितीमध्ये ताणतणाव येतो. BP वाढतो, शुगर वाढतो. मग ह्यासाठी योगा वगैरे काही करता की नाही? मला गेल्या जवळपास 10 वर्ष झालं शुगरचं आहे. हां त्यावेळेसपासून रेग्युलर सकाळी 1 तास योगासन आणि प्राणायाम रेग्युलर कुठेही असेल तरी लातूर जाऊ द्या बाहेर घेऊया असं सतत कामाच्या निमित्त बाहेर फिरावं लागतं. पण कुठेही गेलं तर योगासन प्राणायाम 1 तास पर्सनली मी सकाळी मोबाईल ऑफ करून थोडं कंटिन्यू करतो. आता कुणी उठलेलं आहे ज्याला काही जमत नाही काहीच कळत नाही चला आपण गुत्तेदारी घेऊ. नवोदित येणाऱ्या मुलांना जे आहेत त्यांना आपण काय सांगू इच्छिता की त्यांनी कशा प्रकारे जगावं वागावं? कारण ताणतणाव वाढत चाललेला आहे. घरात घर राहत नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांना घेऊन चालता. मग प्रदीप भाऊसारख्या माणसाबरोबर तिकडं काम करणं, शिस्तप्रिय दिलीपरावजीकडं काम करणं, अमित भैयाकडं कॉर्पोरेट माणसाकडं काम करणं, हे सगळं करत असताना येणाऱ्या पिढीनं कशा प्रकारे जगावं आणि वागावं असं आपल्याला वाटतंय? बद्दल जे मी मगाच सांगितलं किंवा आपल्या मनात निगेटिव्ह कुठं ठेवायचं नाही आणि प्रयत्न प्रामाणिकपणे जर करत राहिले ना 100% यश येते. मग गुत्तेदारीमध्ये म्हणतात नाही, गुत्तेदारी सुद्धा व्यवसाय चुकीचा नाही पण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. तुम्ही फक्त एक चक्कर मारून आलं म्हणजे होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची सवय पाहिजे आणि सातत्य टिकून. एक 4 दिवस मेहनत केली आणि 4 दिवस मी थांबलो तर चालतंय असं नाही. आणि तुमचे प्रयत्न हे 100% गुत्तेदारीच नाही. कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही जर केलं, आता कुणी रेडीमेड कुणाला कुणी देत नसते पण तुमच्या प्रयत्नाला प्रत्येकाचा सपोर्ट मिळते हे निश्चित आहे. म्हणजे रस्त्यानं चाललं आणि तुमचं समजा एखादं काही अडचण झाली थांबलं थकलं तर येणारा मोटरसायकल सुद्धा म्हणतो की चल मी तिथं सोडतो पुढे. म्हणजे मदत करणारी माणसं नाहीत, मदत करणारे सुद्धा तेवढेच हात इथं म्हणजे मागणाऱ्यापेक्षा जास्त मदत करणारे हात आहेत. अच्छा. पण ते आपली ही आहे किंवा स्वतः चिकाटीनं काम करणे, प्रामाणिक राहणे. आता जवळजवळ मराठवाडा नेता पेपर जन्मल्यापासून तुमचे संपर्क आहे. आम्ही कधी समजा दिलीपरावजी अमित भैयाच्या विरोधात वगैरे असतो किंवा मराठवाडा नेता आणि वर्तमानपत्र आणि यूट्यूब चॅनल याच्याविषयी तुमचं काय मत आहे? बद्दल साहेब काही वेळ झालं तर मी तुम्हालाही सांगतो किंवा ह्या फॅमिलीबद्दल त्यांनी त्यांचे 10% 5% असतील युवाचे पण आदरणीय दिलीपरावजी बद्दल तर लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच रिस्पेक्ट आहे. शिस्तप्रिय, चुकीचं काही करायचं नाही, चुकीचं वागायचं नाही किंवा चुकीच्या गोष्टीला थारात न देणे हा त्यांचा स्वभाव आहे. कोणी गुंडगिरी करत असेल आणि त्यांच्यापाशी जाऊन बसला आणि तो मला त्यांचं नाव घेऊन करतात त्यांनी स्वतःच तिथे जवळ येऊ दे, बिलकुल स्पेअर करत नाहीत. तर त्याच्यामुळे मी त्यावेळेस मागे सांगितलं तुम्हाला दिलीपरावजी तुम्ही आता युवा नवीन जे टीम आहेत त्यांच्या काही चुका असेल तर चुकाचं मार्गदर्शन 100% करा तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला मराठवाडा नेता जर नाही आला तरी आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. अरे काहीतरी राहिले आहेत लातूरमधल्या बातम्या मग जेवढ्या पॉझिटिव्ह आहेत 10-20% जे समाजात जे घडते तुम्ही समोर ठेवता आणि 10-20% चुकलं तर आम्ही तुम्हाला सांगतो बा हे काही हे बरोबर नाही ते बरोबर नाही, तुम्ही ते शांतपणे ऐकून घेता.
आणि सेकंड जे आपण एक पेजवरती आपण वेगवेगळ्या देवाबद्दल देवता ज्या श्रद्धा असतात माणसाच्या त्याच्याबद्दल लिहिता. घराघरात बायका असते लेडीज तो पान तर तो सगळ्यांच्याच आवडीचा आहे की सुसंस्कृत समाज राहिला पाहिजे. त्यासाठीचं एक पान तुम्ही जे ठेवलेलं आहे मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून टोकासमोर घराघरात वाचला जाणारा तो एक पेज किंवा जे देवाची वेगळ्याबद्दलची माहिती असेल ज्याला नाही त्याने म्हणजे वेळ काढून म्हणून त्याच्यामुळे प्रत्येकाचे वेगळे वाचणारे तुमचे वाचक की स्त्रियांना लेडीजना काय वाटतं तर देवाबद्दलची सगळी माहिती. लातूरबद्दल काय कमी जास्ती काय घडण झाले कुठं काय चांगलं घडलंय या वाईट घडलंय वाचायचं फ्रंट पेज आहेच. त्यामुळे मराठवाडा नेत्याशी आणि सगळ्याशीच एकमेकाशी आपण सगळे जुळलेले आहेत. निमित्त मात्र मराठवाडा नेता आहे. एकंदरीत अत्यंत घाईगर्दी आणि खऱ्या अर्थानं श्रद्धा सबुरी आणि मिशन म्हणून काम करत असताना प्रोफेशन नाही तर मिशन आणि आपण जगत असताना समाज जगला पाहिजे मुलं सुसंस्कारित राहिली पाहिजे अशा प्रकारचं दिलीपरावजी माने यांचं कार्य आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना नम्र विनंती करतो यूट्यूबवर हे आपण पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा. माने साहेब आपण आपल्या घाईगर्दीतसुद्धा आम्हाला वेळ दिलात आणि मुलाखत दिलात आणि नव्या तरुण पिढीला कशा प्रकारे उभा राहावं याबद्दलचा जो यशाची गुरुकिल्ली हा मंत्र दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.